क्या आप भी सोच रहे हैं 10वीं के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर। इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST, कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी और इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड कोर, जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस। इनके साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम, 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं, आधुनिक सुविधाएं। जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना। एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274। हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स, D विंग, फ्लैट नंबर 3, भरड मालवण। एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। नमस्कार, बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील। कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथदीप अर्धे नादुरुस्त होते। नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांनी या संदर्भात आंदोलन पुकारले होते। या नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील अर्धे पथदिवे बंदच असताना त्याबाबत हायवे प्राधिकरण यांच्याकडे वारंवार सूचना करूनही कंपनीने दखल घेतली नव्हती असा आरोप करत 20 मेला याच ब्रिज खाली ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा हायवे प्राधिकरणला त्यांनी लेखी स्वरूपात दिला होता। या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री अतुल शिवनिवार यांनी सदर बंद स्थितीत असलेले पथदिवे येत्या 4 ते 5 दिवसात सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन मोरजकर यांना दिले होते। त्यानंतर मोरजकर यांनी ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते। आता संबंधित पथदिवे पुन्हा चालू केले गेले आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे। या सगळ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांनी काय सांगितलंय ते पाहू। कणकवली तालुक्यातील नांदगाव वटोमाइन फाटा हे ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या ठिकाणीच जवळपास 25 गावांचं आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या नांदगाव वटो फाट्याच्या याच ठिकाणी आहे। अशा वेळी जवळपास गेल्या कित्येक महिन्यांपासून हे वरील स्ट्रीट लाईट अर्धे 50% बंदावस्थेत होते। सुरुवातीला या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसाठी जागा उपलब्ध होत नव्हती। ती जागा सरपंच भाई मोरजकर यांच्या पुढाकाराने अमोल गावकर जमीन मालक यांनी उपलब्ध करून दिली आणि यानंतर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला। ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर पथदिवे चालू करण्यात आले, परंतु पथदिवे 8 दिवसातच 50% बंदावस्थेत असल्याने हायवे प्राधिकरणचे यांना वारंवार सूचना देण्यात आली, संबंधित पथदिवे बंदावस्थेत आहेत, सुरू करा। परंतु कुठल्याही प्रकारे याची गंभीर दखल हायवे प्राधिकरण असो किंवा हायवे कंपनी यांनी घेतलेली नसल्याने अखेर मी स्वतः 8 दिवसात पथदीप न सुरू केल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। याची दखल हायवे प्राधिकरणने घेऊन गेल्या रविवारीच मला लेखी ठोस आश्वासन दिलं होतं की आम्ही 4 ते 5 दिवसात सदर पथदिवे दुरुस्त करू। उंच असल्याने क्रेनच्या सहाय्याने हे पथदीप दुरुस्त करण्यात येतील आणि या 4-5 दिवसात आश्वासन दिल्याप्रमाणेच आज सकाळपासून हे पथदिवे क्रेनच्या सहाय्याने दुरुस्त करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। जे नादुरुस्त पथदिवे होते ते दुरुस्त करण्यात आल्याने या ठिकाणी मी समाधान व्यक्त करत आहोत। तसेच सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेले आहेत। असेच जी कामे हायवे प्राधिकरणची प्रलंबित आहेत ती सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर हायवे प्राधिकरण तसेच KCC कंपनीने मार्गी लावावीत अशी अपेक्षा त्यांच्यापासून मी व्यक्त करतो। धन्यवाद।